नमस्कार. कसे आहात सगळे? खुश असाल ना? पाऊस कमी जास्त आहे. तर आज आपण सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आपण हे छोट्यांसाठीचा एक आयटम करणार आहोत. मोठ्यांसाठी पण येता जाता खायला. हे असे आपण 5 मायक्रोनी घेतलेले आहेत. मायक्रोनीचे आपण कुरकुरे बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य बघा. कॉर्नफ्लावर घेतलं आहे अंदाजाने, जसं असेल जेवढी क्वांटिटी असेल तेवढा. नंतर थोडासा मैदा, नंतर हे पावभाजी मसाला किंवा कोणताही तिखट, नंतर चाट मसाला, आमचूर पावडर, मीठ आणि लाल तिखट, लाल आपलं काश्मीरी मिर्च. आता हे आपण काय करायचं, हे ना उकडून घ्यायचं पहिल्यांदा. सुरुवातीला हे आपलं असं उकडून घ्यायचं. त्यामध्ये मीठ टाका. बघा, 1 चमचा मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं. कारण ते तेलामुळे काय होतं, तेलामुळे एकदम चिकटून राहत नाहीत एकमेकांना आणि सुटे होतात, लगदा होत नाही त्याचा. म्हणून आता आपण हे एक चांगले शिजवून घेऊया. आता मी हे शिजायला टाकते. कोमट पाणी झालं आहे, त्यामध्ये टाकून देते. चांगल्या प्रकारे असे शिजवून घ्यायचे. खूप छान शिजतात ते. एक 4-5 मिनिट लागतात, जास्त टाईम नाही लागत. आणि एकदम सोपी रेसिपी आहे छोट्यांसाठी. हे पास्ताचे तुम्हाला 4-5 डिझाईन्स मिळतील. तसे वेगळे वेगळे करून द्या मुलांना. मीठ टाकलं तर थोडंसं तेल टाकूया आपण. तेल टाकल्यामुळे तो लगदा होत नाही, नाहीतर एकमेकांना ते चिकटून राहणार. मैत्रिणींनो, तर बघा, हा आता आपला असा मायक्रोनी शिजला आहे. हे बघा, शिजलेलं कसं कळणार आपल्याला, आपण असं सुरीने वगैरे तोडून बघायचं. हे बघा, तर असं शिजला आहे हा. चला आता आपण हा गाळून घेऊया. सगळं आपण तो गाळून घ्यायचा आता. असं गाळून घ्यायचा आणि त्याच्यावर थंड पाणी टाकायचं. थंड पाणी टाकल्यामुळे ना सुटे होतात, ते सुटत नाही एकमेकांना. आणि थंड पाणी टाकून ते चांगले ड्रेन करून घ्यायचं. हे बघा, म्हणजे असे मोकळे होतात, नाहीतर ते चिकटणार एकमेकांना. आणि मग एका चांगल्या मोठ्या अशा परातीमध्ये आपण ते ठेवायचे. सगळं पाणी गळालं खायचं, सगळ्या ड्रेन झाला की आपण तो थोडा थोडा परातीमध्ये काढून घ्यायचा.
बघा आता सख्यानो, बघा असा हा आपला आता गाळून झालेला आहे. तर तो आपल्याला एकदम सुका पण नाही करायचा. 90% 90% तो ओलाच राहायला पाहिजे. कारण त्याचं कारण असं की आपले हे मसाले आहेत ना, ते त्याच्यावर कोट करायचे आहेत ना आपल्याला, म्हणून. तर आत्ता लगेच आपण काय करायचं, त्याला कोट करून घेऊया. मैदा 2 चमचे, मीठ वगैरे ते टाकलेलंच आहे ना आपण, आणि कॉर्नफ्लॉवर थोडंसं ठेवा, मग तुम्हाला लागलं तर तुम्ही वापरू शकता. थोडासा ओलसर असल्यामुळे तो कोट होतो छानपैकी. ही दोन्ही पिठं त्याला कोट झाली पाहिजेत. आता चमच्याने वगैरे कालथ्याने हलवण्यापेक्षा तुम्ही त्याला असा टॉस करून घ्या, म्हणजे तो चांगला कोट होतो. बघा छान कोट झाला ना. ओला ठेवला ना पण तो 10% जवळजवळ ओला सुद्धा. तर आता आपण हा असा कोट केल्यानंतर चाळणीने तो चाळून घ्यायचा असा, म्हणजे का एक्स्ट्राचं थोडंसं असेल ना ते निघून जातं बरं कसं घ्यायला. आणि मग असा तो ड्राय होतो बघा. असं करून घ्यायचा सुक्का एकदम. सख्यानो, तर तेल आता बघा बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आपलं. आपण आता सोडूया. छानच रेसिपी आहे, छोट्या मुलांसाठी करून बघा.
अशी बरणी भरून ठेवली की त्यांचं काम भागलं. आवाज येतो ना कुरकुर आता ते होत आले बघा. अशा कलरवर बघा जसं आपण काढून ठेवले ना की तेवढी डार्क कलर येतो त्याला. गरम तेल असतं ना आतमध्ये म्हणून. हे बघा गोल्डन होत आले ते. सुंदर होतात, अगदी छान होतात आणि अजिबात अवघड असं काहीच नाही ना त्यामध्ये. बघा झाले की नाही गोल्डन एकदम. असे क्रीम कलर असतानाच ते उचलायचे. थोडंसं तेल राहिलं तरी चालेल, कारण आपल्याला ते कोट करताना पाहिजेत ना. आता आपण सगळे तळ मैत्रिणींनो, तर बघा आपले हे अशी एक पाव किलोचे पास्ता मायक्रोनी काही म्हणा, तर हे एवढे असे झाले. आत्ता हे थोडेसे कोमट असताना त्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. बघा मीठ टाकूया, थोडंसं टाकायचं, कारण आपण सुरुवातीला टाकलेलं आहे ना हे करताना. नंतर लाल तिखट, नंतर आमचूर पावडर थोडी, चाट मसाला आणि तुमच्या आवडीचा कोणताही मसाला टाका. तुम्ही लसूण पावडर टाका, कांदा पावडर टाका, काहीही टाका. मग हे आपण असे मिसळून घ्यायचे. सगळ्यांनो बघा, हे आता आपले असे पास्ता कुरकुरे तयार आहेत. इतके कुरकुरीत झालेत बघा, एकदम कुरकुरीत बघा, आणि टेस्टी पण एकदम कुरकुरीत झाले. कशी वाटली रेसिपी तुम्हाला? तुम्ही करून बघा, नक्की करून बघा, खूप छान आहे. आणि एक 20 रुपयाच्या पास्तामध्ये ते एवढे कुरकुरे होतात. आणि बाकीचे मसाले, थोडंसं तेल, एवढंच, पण ते चांगलं स्वच्छ घरगुती नाही का. तर तुम्ही हे मुलांसाठी करून बघा. आणि धन्यवाद सगळ्यांना शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. व्हिडिओ लाईक करा, हां, आठवणीने लाईक करा.